एक मोठी बातमी आहे। महायुती सरकार लाडक्या बहिणींना मार्च महिन्यातील बजेटमध्ये 2100 रुपये हप्ता सुरू करणार असल्याचं मोठं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। आता जानेवारी महिन्याचा हप्ता येईल। मार्च महिन्यातल्या बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं। तसंच ही योजना बंद होणार असल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील। महायुती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे। 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले। गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणावरनं मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेनं प्लास्टिक पिशवी बंदी कारवाई सुरू केली असून पहिल्याच दिवशी 1145 जणांवरती कारवाई करून 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आगामी काळात सर्व वॉर्डांमध्ये ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार असून नियम मोडल्यास दंड आणि दंड भरला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली असून पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देऊन पुन्हा कारवाई केली आहे। एकाच दिवसात 1145 आस्थापनांना भेटी देऊन त्यांच्याकडनं 61 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय। मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळालेला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। 31 जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे। कल्याण पूर्वेतील महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे। मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवरती कर्नाळा साई चिरनेर संकुलाच्या उभारणीसाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांमध्ये एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबई विरोधातील संघर्षाच्या जनजागृतीला सुरुवात झाली आहे। रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आता मोठी संधी आली आहे। मध्य रेल्वेनं 4000 शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली। इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात। पुण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या 15 दिवसात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे। राज्यात जानेवारी दरम्यान चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळलेत, तर हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे। एक मोठी बातमी आहे। महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरती बुधवारी सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। निवडणुका रखडल्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सोबतच तब्बल 23 पालिकांवरती प्रशासकीय राजवट आहे। प्रभाग रचना आणि लोकसंख्येत 10% वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यात। त्यावरती एकत्रित सुनावणी 22 जानेवारीला होणार होती, मात्र सुनावणीच्या यादीमध्ये याचिकांचा समावेश नाही, त्यामुळे आता 28 जानेवारीला या सुनावणीची शक्यता आहे। राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव जाणवत होता, परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला जबाबदार वाहनांची वाढलेली संख्या आहे। मागील वर्षभरात वाहनांमुळे 1.6 गिगाबाईटनं प्रदूषणात वाढ झाली। मुंबई पालिकेनं याबाबतचा अहवाल सादर केलाय। समुद्राखालील भुयारी मार्गिका पहिल्यांदाच बनवली जाते। या समुद्रातील भुयारी मार्गिकेत एकाच वेळी 2 बुलेट ट्रेन 250च्या गतीनं धावू शकतात। तशा पद्धतीनं या भुयारी मार्गिकेची निर्मिती करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत होणाऱ्या 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेला 14 जानेवारीपासून सुरुवात झाली। आरटीच्या प्राप्त अहवालानुसार मागील आठवड्यात जिल्ह्यातनं 10,506 अर्ज प्राप्त झालेत, तर पालकांनी येत्या 27 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलंय। मुंबई व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 3,81,801 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केलेत। त्यात सर्वाधिक अर्ज हे अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठीचे आहेत, तर MBA, MMS आणि BEd या अभ्यासक्रमासाठी अधिक नोंदणी झाली आहे।
एक मोठी बातमी येते पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावरती रेल्वे ट्रॅकला तडा गेलाय. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या अपलाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडा गेल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम झालाय. वेळीच ही घटना लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलंय. अपलाईनवरील गाड्यांचं वेळापत्रक त्यामुळे खोळंबलंय. गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातल्या इतर रेल्वे स्थानकांवरती थांबल्या आहेत. सध्या अपलेनवरच्या गाड्या धीम्या गतीनं सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आहेत आपल्यासोबत फोन लाईनवरती. राहुल, काय बिघाड झालाय ज्याच्यामुळे पश्चिम रेल्वेवरच्या सर्व लोकल असतील किंवा एक्सप्रेस खोळंबल्या आहेत? नक्कीच आपण पाहायला गेलं तर पश्चिम रेल्वेचं वैतरणा रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाजवळच अपलेनवरती रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे. साधारणतः 20 मिनिटं झाली ही घटना जी आहे ती समोर आली. मात्र सुदैवाने वेळीच ही घटना लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र सध्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर किंवा ज्या डहाणूपर्यंत येणाऱ्या लोकल आहेत त्याच्यावरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. सध्या गुजरातवरून येणारी जी वलसाड एक्सप्रेस आहे ती सफाळ्याजवळ रोखण्यात आली आहे, तर काही गुड्स ज्या आहेत त्या देखील रोखून धरण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अपलेनवरील जी रेल्वे सेवा आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू आहे. मात्र याचा परिणाम जो आहे तो काही वेळातच या सगळ्या पश्चिम रेल्वेच्या अपलेनवरील वाहतुकीवर होताना दिसून येईल. एकूणच पाहिलं तर सकाळच्या सुमारास सध्या काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत. मात्र चाकरमानी असतील किंवा विद्यार्थी असतील यांना या सगळ्याचा आता फटका बसणार आहे. बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी भाजपचा आग्रही आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिकचा पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावरती चर्चा झाल्याची माहिती. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावरती भाजपचं नेतृत्व ठाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत स्वतः बोलणार आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजप नाशिकचं स्वतःकडे ठेवणार अशी माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत. तुषार, काय माहिती? श्वेता, नक्कीच की आता आपण जर पाहत असाल तर जर नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद हे पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना मिळणार, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. कारण की नाशिकमध्ये येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सिंहस्थ कुंभमेळा ही या दोन प्रमुख गोष्टी त्या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहेत. आणि नाशिकची निवडणूक जिंकायची असेल तर त्या ठिकाणी गिरीश महाजन यांच्यासारखा विश्वासू सहकारी त्या ठिकाणी हवा, म्हणून देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गिरीश महाजन यांनाच पालकमंत्रीपद म्हणून ठेवणार आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळा हा आपल्याला पुन्हा एकदा नाशिकमध्ये 2027 मध्ये होताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजनबद्ध असणारा व्यक्ती पाहिजे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आपल्याला यापूर्वी 12 वर्षापूर्वी केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि ते पुन्हा एकदा करायचं असेल तर ती जबाबदारी पुन्हा गिरीश महाजन यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या दोन गोष्टींसाठी बिलकुल तुषार, बघूयात आता नाशिकचं पालकमंत्रीपद हे पुन्हा गिरीश महाजन यांच्याकडेच राहतं का? आणि आता पुन्हा बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पुण्यातील आंबवणेचे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांच्यावरती घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. शासनानं चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली.